26 तारखेच्या सकाळी एक टू व्हीलर आणि चारचाकी गाडीची धडक होते। सुरुवातीला तिथं असलेल्या लोकांना वाटतं हा एक अपघात घडलाय, पण त्याच्या काही क्षणामध्येच त्या चारचाकीमधून 4 ते 5 जण कोयते आणि धारदार शस्त्र घेऊन खाली उतरतात आणि समोरच पडलेल्या त्या दुचाकी चालकावरती सपासप वार करायला सुरुवात करतात। अगदी काही क्षणामध्येच टू व्हीलर चालवणारा तो व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळतो। त्यानंतर ते चौघही चारचाकीमध्ये बसून तिथून फरार होऊन जातात। आता आपल्याला ऐकायला असं वाटत असेल जसं की हा एखादा चित्रपटाचा सीन आहे, पण ही कुठल्याही चित्रपटामधील घटना नाही। तिथे रस्त्यावरती जमलेल्या लोकांना काय घडलं काहीच कळलेलं नसतं, तरी देखील ती लोक रस्त्यावरती जखमी पडलेल्या त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो। त्या व्यक्तीचा त्या हल्ल्यामध्ये जीव गेलेला असतो। हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचते आणि तपासाला सुरुवात होते। पोलिसांच्या तपासामध्ये एक धक्कादायक माहिती समोर येते। ज्या टू व्हीलर चालकावरती भर चौकामध्ये कोयत्यांनी आणि धारदार शस्त्रांनी हल्ला झाला होता, तो व्यक्ती होता खोपोलीमधील नुकत्याच नगरसेविका झालेल्या मानसी काळुके यांचे पती आणि माजी नगरसेवक असलेले मंगेश काळुके। अवघे फक्त 4च दिवस झाले होते मानसी काळुके या खोपोली नगर परिषद मधून नगरसेविका झाल्या होत्या। यांच्या पतीची भर दिवसा रस्त्यावरती आडून कोयत्यांनी आणि धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली। त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पोलिसांच्या कामगिरीवरती प्रश्न उपस्थित केला गेला। भर दिवसा असा नगरसेविकेच्या पतीची हत्या, तेही रस्त्यावरती। पण नेमकं असं काय घडलं? आत्ताच नगरसेविका झालेल्या तिच्या पतीला भर रस्त्यावरती संपवण्यात आलं। चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया। सर्वात अगोदर नेमकं काय घडलं ते आपण पाहू। रायगड जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जाणारं खोपोली, पण तीच खोपोली 26 तारखेच्या सकाळी पूर्णपणे हादरून गेली। मंगेश काळोखे आणि त्यांची पत्नी मानसी काळोखे हे गेल्या अनेक वर्षापासून खोपोलीमध्ये राहत होते। खास करून त्यांची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कट्टर आणि मजबूत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख झालेली होती। गेल्या अनेक दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या, पण डिसेंबरच्या 2 तारखेला निवडणुकांची घोषणा झाली। त्यानंतर मंगेश आणि मनीषा हे दोघंही निवडणुकीच्या तयारीला लागले। निवडणुकीच्या घोषणा झाल्या आणि आरक्षण देखील पडलं। वार्ड क्रमांक 2 मधून मंगेश यांना स्वतः निवडणुकीला उभं राहायचं होतं, पण आरक्षण पडल्यामुळे त्यांना पत्नी मनीषाला उभा करावं लागलं। वॉर्ड क्रमांक 2 मधून त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरला। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली होती। त्याप्रमाणे पती पत्नीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली। प्रचार व्यवस्थित झाला। 2 डिसेंबरला नगर परिषदचं मतदान पार पडलं आणि 21 डिसेंबरला नगर परिषदच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याचा निकाल लागला। खोपोली इथे झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील कुलदीप शिंदे निवडून आले। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने खोपोलीमध्ये उत्तम कामगिरी केली। वन साइड त्यांचा विजयी झाला, कारण की खोपोलीमध्ये सर्वात जास्त नगरसेवक निवडून आले ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे। त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे एकूण 14 नगरसेवक निवडून आले। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे 14 नगरसेवक निवडून आले होते, त्यामध्येच वार्ड क्रमांक 2 मधून मानसी काळोखे या देखील निवडून आल्या होत्या। आपली पत्नी नगरसेविका झाली म्हणून मंगेश काळोखेही आनंदात होते। हा आनंद व्यक्त करण्यासाठी मंगेश आपल्या काही जवळच्या मित्रांबरोबर तिरुपती बालाजीला गेले। बालाजी या ठिकाणी मंगेश आणि त्यांच्या मित्रांचं अगदी व्यवस्थित दर्शन झालं। 2 दिवसांनी पुन्हा ते खोपोलीमध्ये परतले आणि आपल्या रोजच्या कामामध्ये लागले। मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक होते, त्यामुळे लोकांमध्ये त्यांची चांगलीच ओळख होती। त्यांची पत्नी जरी नगरसेवक झालेली असली तरी मंगेश यांचे संपर्क आणि कॉन्टॅक्ट जास्त होते। 26 डिसेंबरच्या सकाळी मंगेश हे आपल्या मुलीला शाळेमध्ये सोडण्यासाठी जाणार होते। त्यांचं घर आणि मुलीची शाळा यामध्ये जवळजवळ 2 किलोमीटरचं अंतर होतं। त्यामुळे त्यांनी आपली टू व्हीलर काढली। 6:45-7च्या दरम्यान आपल्या मुलीला सोडायला शाळेत गेले। मुलीला शाळेत सोडलं आणि पुन्हा आपल्या घराकडे निघाले। पण मंगेश काळोखे घरी परत येत असताना जया बारजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला। त्यांना एका चारचाकी गाडीने धडक दिली होती। अपघात झाल्यामुळे लोकांनी तिथं गर्दी करायला सुरुवात केली होती, पण तेवढ्यामध्येच त्या चारचाकी गाडीमधून 4 ते 5 जण हातामध्ये कोयते आणि धारदार शस्त्र घेऊन खाली उतरले। तिथं जमलेल्या लोकांना काही कळण्याच्या अगोदरच मंगेश यांच्यावरती त्या 4 ते 5 जणांनी सपासप वार करायला सुरुवात केली। अगोदरच मंगेश यांच्या दुचाकीला चारचाकीने धडक दिली होती, त्यामुळे ते खाली पडले होते। स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते, पण तेवढ्यामध्येच गाडीमधून उतरलेल्या त्या 4 जणांनी अचानक वार करायला सुरुवात केली। त्यामुळे मंगेश यांना प्रत्युत्तर देता आलं नाही। मंगेश काळोखे काही क्षणामध्येच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। हे पाहून ते 4ही जण गाडीमध्ये बसले आणि तिथून पसार झाले। त्यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी मंगेश यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण तोपर्यंत उशीर झालेला होता।
हॉस्पिटलमध्ये येणे अगोदरच मंगेश यांचा मृत्यू झालेला होता. सकाळी झालेला हल्ला आणि त्या हल्ल्यात माजी नगरसेवकची झालेली हत्या ही बातमी खोपोलीमध्ये वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती पोलिसांनाही मिळाली आणि मंगेश यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना मिळाली. त्यामुळं घटनास्थळी भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि हॉस्पिटललाही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मंगेश काळोखे यांच्या काही कार्यकर्त्यांनी तर पोलीस स्टेशनलाच घेरावा घातला. जोपर्यंत हल्लेखोरांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी घोषणाबाजी करू लागले. 26 तारखेला खोपोलीमधील वातावरण खूप बिकट झालं होतं, कारण की महिला देखील रस्त्यावरती उतरल्या होत्या. त्यांची एकच मागणी होती, ज्या हल्लेखोरांनी हल्ला केला त्यांना लवकर अटक करण्यात यावी. मंगेश काळोखे यांची हत्या कोणी केली याबाबत आता वेगवेगळे तर्क लावले जात आहे. मंगेश यांनी पत्नीच्या प्रचारासाठी पूर्ण ताकद लावली होती. त्यावेळेस विरोधकामध्ये असलेल्या काही कार्यकर्त्यांबरोबर मंगेश यांचे वाद झाले होते. राजकीय हेतूमधून कोणी हे सर्व प्रकरण घडून आणलंय का याचा तपास आता सुरू झालाय. पण या सर्व प्रकरणावरती शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवरती आरोप केलाय. भरत गोगावले म्हटले, मंगेश काळोखेंची जी हत्या झाली त्याच्या पाठीमागे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हात आहे. खोपोलीमध्ये राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला, त्यामुळं ही हत्या घडवून आणण्यात आलेली आहे असं भरत गोगावले यांनी म्हटलं. यावरती आता एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले ऐका सविस्तर. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. मुलीला शाळेत सोडताना या ठिकाणी हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे. पाळत ठेवून पूर्णपणे नियोजन करून हा नियोजित गटाचा भाग आहे आणि यामध्ये पूर्णपणे प्लॅनिंग करून या सामाजिक कार्यकर्त्याला मंगेशला मारलेला आहे. त्याच्या परिवारच्या भावना अतिशय तीव्र आहेत. इथल्या जनतेच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून जे कोणी याच्यामध्ये आरोपी आहेत ते सर्व आरोपी यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे. नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे. अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि ते सुडाचं राजकारण जे करताय ही याची पुनरावृत्ती पूर्ण होता कामा नये. यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे. आणि म्हणून जे लोकांचा याच्याशी आरोप या गुन्ह्याशी संबंध असेल त्या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये तशा प्रकारची केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं काम न्यायदेवता करेल.